सद्गुरू श्री पै माऊली, मातृतुल्य माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी व सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नामधारकांना माझं वंदन। माझं नाव डॉक्टर कश्मीरा संखे आणि मी यावेळेसच्या UPSCच्या परीक्षेत म्हणजे 2022च्या परीक्षेत ऑल इंडिया रँक 25 असा माझा रँक आला आहे। तर मी या संदर्भात मला जीवनविद्येकडून काही जी मदत झाली आणि जीवनविद्येची काही जी फिलॉसॉफी आहे ती मी कशी अप्लाय केली आणि ज्यामुळे मला हे यश प्राप्त झालं त्याबद्दल मी काही सांगू इच्छिते। मी लहान असतानाच माझी आई मला न्यूजपेपरमध्ये काही न्यूजपेपर क्लिपिंग्स आहेत ते वाचून दाखवायचे की कसे IPS ऑफिसर्स आणि IAS ऑफिसर्स आपल्या आपल्या फील्डमध्ये कसे काम करतात आणि तिथे कुठेतरी मला असं वाटू लागलं की मी पुढे जाऊन सिव्हिल सर्व्हिसकडे माझं लक्ष केंद्रित करेन। त्याचबरोबर त्यावेळेला मी बाळसंस्कार केंद्रात जात होते आणि बाळसंस्कार केंद्रात आम्हाला अभ्यासाच्या काही पद्धती, पॉझिटिव्ह थिंकिंग, व्हिज्युअलायझेशन, 3R फॉर्म्युला जसे की रीड, रिपीट आणि रिप्रोड्यूस असं आम्हाला काही शिकवलं जायचं आणि त्याचा मला फायदा माझ्या स्कूल लाईफमध्ये, कॉलेज ग्रॅज्युएशनमध्ये म्हणजे माझ्या डेंटल कोर्समध्ये आणि UPSCमध्ये सुद्धा झाला। तर लहानपणी असा निश्चय करून मी माझ्या शाळेतसुद्धा सद्गुरूंनी सांगितलेल्या टेक्निकनुसार अभ्यास केला। 10वीत मला बोर्डात 97% काढायचे होते, तर मी ते माझ्या डोळ्यासमोर 97% असं लिहून माझ्या स्टडी टेबलवर ठेवलं होतं आणि त्याच्याने मी व्हिज्युअलाइज करायचे की मला 97% हे एवढे टक्के काढायचे आहेत आणि मला तसंच यश प्राप्त झालं 10वीत। सिमिलरली 12वीत आणि मग नंतर माझ्या डेंटल कोर्समध्ये पण मला हळूहळू चांगलं माझं होत गेलं। त्यानंतर मी UPSCकडे माझं ग्रॅज्युएशन झाल्यावर मी फॉर्मली UPSCकडे वळायला चालू केलं आणि माझा जो पहिला अटेम्प्ट होता तो 2020चा अटेम्प्ट। पण त्या अटेम्प्टमध्ये माझी जी UPSCची पहिली लेवल असते, जी प्रिलिम्सची लेवल असते ती माझी क्लिअर नाही झाली आणि कुठेतरी मला सेटबॅक आल्यासारखं वाटलं। त्यानंतर 2021च्या परीक्षेतसुद्धा तसंच झालं की परत प्रिलिम्सची परीक्षा निघाली नाही आणि परत मला अजून सेटबॅक आला। तर त्यावेळेला मी असं केलं की माझी आई मला पेढा भरवते आणि म्हणजे माझा रिझल्ट आला आहे आणि माझा रिझल्ट सक्सेसफुली आला आहे आणि माझी आई पेढा भरवते असा मी फोटो काढून माझ्या डोळ्यासमोर ठेवला आणि सतत अभ्यास करताना जर माझे विचार असे चुकीच्या ठिकाणी वळायचे की मला डाऊट्स यायचे, शंका यायची, आपलं आधी 2 वेळा झालेलं नाही आहे तर तिसऱ्यांदा कसं होणार, असे काही मला डाऊट्स जेव्हा यायचे तेव्हा मी त्या फोटोसमोर जाऊन एक असं नमन करायचे आणि एक माझे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स म्हणायचे की मी 2022मध्ये IAS ऑफिसर झाली आहे आणि म्हणून त्यासाठी मी ज्यांनी कोणी मला यात मदत करतायत, माझे आई बाबा, सद्गुरू, जीवनविद्या या सर्वांचे खूप खूप आभार मानते। असं मी आधीच आभार व्यक्त करून माझी जी विचारशैली आहे म्हणजे जी डायरेक्शन आहे विचारांची ती वळवून परत पॉझिटिव्ह माइंडसेटकडे घेऊन यायचं आणि त्याने मला अभ्यासातसुद्धा मला फायदा व्हायचा। इन द सेन्स की जर टेन्शन नसेल आपल्या डोक्यात तर अभ्यास जास्त आपण ग्रास्प करू शकतो आणि आपल्या डोक्यात ठेवू शकतो। तर असं करून माझी 2022ची जी परीक्षा होती त्यात मी प्रिलिम्स क्लिअर केलं आणि मग मी मेन्सची तयारी चालू केली। मेन्सची तयारी करत असतानासुद्धा असं कुठेतरी मला डाऊट येत होता, शंका येत होती की मेन्स ही खूप टफ लेवल असते आणि यात खूप बरेच लोकं मॅक्सिमम नंबर ऑफ लोकं इथे बाहेर पडून जातात, तर इथे आपलं कसं होणार की नाही। तर तेव्हासुद्धा मी असंच केलं की एक सतत चिंतन करत असे आणि व्हिज्युअलायझेशन, त्याचबरोबर ग्रॅटिट्यूड फॉर एव्हरीवन दॅट हॅज हेल्प्ड मी आणि असं करता करता मी मेन्सचा अभ्यास केला आणि मेन्सच्या जेव्हा परीक्षेत गेले आणि एक्झाम हॉलला गेले तेव्हासुद्धा मी असा विचार केला की एक तिथे बसून जे आजूबाजूला माझ्या कॅन्डिडेट्स बसले आहेत जे एक्झाम देत आहेत त्यांच्याबद्दलसुद्धा मी एक भलकरची साधना केली त्यावेळेला की आज सर्वांचा पेपर खूप चांगला जातो आहे, सर्वांचा पेपर वेळेत कंप्लीट होतो आहे आणि सगळे पास होत आहेत, सगळे नेक्स्ट लेवलसाठी क्वालिफाय होत आहेत, अशी मी सतत एक अफर्मेशन आणि भलकरची साधना करत असे। हे सुद्धा जे जीवनविद्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे की आपण कशी भलकरची साधना करायची। आता ह्याने मला 2 फायदे झाले। एक म्हणजे की
मला त्या एक्झाम हॉलमध्ये जे काही स्ट्रेस येतात आपल्याला किंवा जे एक्झाम जिटर्स येतात, आजूबाजूला सगळे क्वालिफाईड कॅन्डिडेट्स बसले आहेत किंवा दे आर वेल प्रिपेअर्ड आणि कुठेतरी असं वाटतं की आपण त्यांच्या तुलनेत कुठे उभं राहतो आहे ते त्याचा अंदाजा येत नाही आणि कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट यायला लागतं आहे, पण ती थोडी अनहेल्दी कॉम्पिटिशनकडे जायला लागते. पण मी जेव्हा भलंच घरची साधना म्हणत होते तेव्हा रादर दॅन अनहेल्दी कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट मला सगळ्यांसाठी चांगलं वाटत होतं आणि सगळ्यांसाठी असं वाटत होतं की सगळ्यांचंच क्लिअर झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर माझी जी मेंटल स्टेट आहे मेन्सच्या वेळेला ती कुठेतरी कंट्रोलमध्ये आली आणि ती एकदम काम डाऊन झाली. मला काही टेन्शन वरीज असे काही नव्हते आणि जो काही प्रश्न येत होता माझ्या डोळ्यासमोर तो मी आय वॉज एबल टू सक्सेसफुली आन्सर दॅट, कारण माझ्या डोक्यात काही नॉईज किंवा काही बॅगेज नव्हता. अँड स्पीकिंग ऑफ बॅगेज, एक्झाम हॉलमधून पण निघाल्यावर मी आय वुड मेक इट अ पॉईंट की त्या एक्झाममध्ये काय झालं किंवा कसा मी अजून पेपर चांगला लिहू शकले असते याचा विचार न करता पुढचा पेपर कसा मी हाऊ आय एम गोइंग टू फेस दी नेक्स्ट एक्झाम आणि मी तो कसा अटेम्प्ट करणार आहे त्यावर मी लक्ष देत असे. तर माझा सांगायचा हेतू असा की एक्झाम हॉलमध्ये सुद्धा कधीकधी आपल्याला मागच्याचा आपण आठवण करतो की मागचा परफॉर्मन्स, मागचे 2 प्रिलिम्स गेले नाही, मागचं असं झालं, मागचं तसं झालं म्हणून पुढचं पण होणार नाही असा आपला कुठेतरी विचार व्हायला होता. तर त्यापेक्षा मागचाचा न विचार करता आपण असं विचार करायचा की आता पुढे जे येतं आहे ते चांगलंच येणार आणि ते चांगलंच होणार. तर मी अशा प्रकारे माझी मी मेंटल स्टेट ठेवली होती. मग त्यानंतर मेन्सचा रिझल्ट लागला आणि म्हणजे माझ्यासाठी तर त्यावेळेला सरप्रायझिंग होतं की मी मेन्ससुद्धा क्लिअर केलं होतं, कारण दॅट वॉज माय फर्स्ट टाईम गिविंग मेन्स. तर मला खूप आनंद झाला आणि त्याचबरोबर त्यावेळेला काही जे सिमिलर मेंटॅलिटीची लोकं आहेत आणि जे मला मदत करत होते असे काही लोक आहेत ते माझ्याबरोबर जोडत गेले. मला IPS ऑफिसर वैभव निंबाळकर दादा आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट दिलं IPS भागवत सर, तर जे आता तेलंगणाला आहेत. तर त्यांनी मला चांगली मेंटॉरशिप दिली आणि ते सतत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते, ते मला मेंटरिंग करत होते आणि त्यामुळे कुठेतरी मला एक जरा कळलं की इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स कसे फेस करायचे आणि कशा प्रकारे आन्सर करायचं, व्हॉट इज एक्सपेक्टेड आउट ऑफ ॲन ऑफिसर, हे सगळं मला त्यांच्या मेंटरशिपमुळे कळलं. आणि हे झालं कारण मला चांगली मदत मिळाली वेळेस, म्हणजे राईट पीपल ॲट द राईट टाईम. इंटरव्ह्यूच्या आधीसुद्धा माझी भेट IPS वैभव निंबाळकर सरांशी झाली आणि त्यांनीसुद्धा मला असे काही टिप्स दिले की त्यांनी सांगितलं तू पॅनल मेंबर्सची कृतज्ञता व्यक्त कर, म्हणजे ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड की मी IAS ऑफिसर झाली म्हणून मी तुमचे आभार मानते आणि त्याचबरोबर त्यांची भलकरची साधनासुद्धा कर. तर या दोन्ही गोष्टी मी टुवर्ड्स द पॅनल मेंबर्स करत होते. आणि अजून एक त्यांनी अशी टिप दिली की इन ऑर्डर टू नॉट गेट इंटिमिडेटेड बाय द इंटरव्ह्यू पॅनल मेंबर्स, तू असं विचार कर की ते तुझे आजी आजोबा बसले आहेत तिथे समोर. तर त्याच्यानीसुद्धा मला खूप मदत झाली की मी खूप कॅन्डिडली तिथे इंटरव्ह्यू पॅनल मेंबर्सशी बोलू शकले आणि सतत इंटरव्ह्यू हॉलमध्ये जाण्यापूर्वीसुद्धा मी भलकरची साधना आणि ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड हे म्हणत होते. त्याचबरोबर इंटरव्ह्यू हॉलमध्ये जे काही माझ्याबरोबर को कॅन्डिडेट्स त्यावेळेला पण बसले होते त्यांच्याबद्दलसुद्धा मी असंच विचार करत होते की सगळे खूप चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू देऊन पास होत आहेत. आणि मग काहीच दिवसांनी म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूच्या काही दिवसांनी रिझल्ट लागला आणि तेव्हासुद्धा कुठेतरी मला एक्सपेक्टेड नव्हतं ॲज सच, होप्स होते पण एक्सपेक्टेड नव्हतं आणि ते झालं. सक्सेसफुली माझा रिझल्ट लागला आणि चांगला रँक आला, चांगल्या मार्कांनी पास झाली मी. आणि हे सगळं झालं कुठेतरी नॉट ओन्ली बिकॉज मी हार्डवर्क करत होते, कारण हार्डवर्क आणि अभ्यास हे तर असतंच आणि हे बहुतेक लोक हार्डवर्क आणि अभ्यास करतातच, पण कुठेतरी आपली मनस्थिती कशी सांभाळायची आणि परिस्थिती जरी आपली, जसं माझ्या वेळेला असं झालं होतं की 2 प्रिलिम्स मी क्लिअर नव्हते केले आणि त्यामुळे जो सेटबॅक आला होता ती माझी परिस्थिती होती त्यावेळेस, पण मी मनस्थिती माझी सांभाळून घेतली अशा प्रकारे की मी माझं स्टेट ऑफ माइंड पॉझिटिव्ह ठेवलं आणि कंटिन्युअसली मी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन, ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड, भलकरची साधना सगळ्यांसाठी हे सतत म्हणत होते आणि कुठेतरी ह्याचासुद्धा माझ्या मेंटल स्टेट काम राहण्यात, पेशंटली एक्झाम देण्यात मला मदत झाली. आणि
बोथ हार्डवर्क आणि अभ्यास प्लस जीवनविद्येची जी फिलॉसॉफी आणि टिप्स आहेत त्यामुळे मी सक्सेसफुली ही एक्झाम करू शकले. तर वेळोवेळी जेव्हा पण मला असं वाटायचं की चिंता येते आणि असं वाटायचं शंका यायची होणार की नाही यावेळेस तरी असं जेव्हा वाटायचं तेव्हा मी चिंता न करता एक यू टर्न घेऊन चिंतनकडे वळायचे. चिंतन असा की ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड म्हणजे माझं झालं आहे म्हणून मी सगळ्यांचे आभार मानते. एक भलं करची साधना आणि व्हिज्युअलायझेशन की जे फोटोग्राफर आपण म्हणतो तर एक फोटो समोर ठेवून आणि त्याला व्हिज्युअलाइज करणं ह्या काही जे सद्गुरूंनी आपल्याला टिप्स दिले आहेत ते त्याचा वापर करून मी हे सक्सेस प्राप्त करू शकले. आणि आपली जी युवा मंडळी आहे जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची आणि परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मी एक असं सांगू इच्छिते की सोशल मीडिया जे आहे त्याचा वापर आपल्या फायद्याला कसा होईल तशा वेळी करावा आणि कमी करावा. म्हणजे मी सोशल मीडियावरून कम्प्लिटली 3 वर्ष आय वॉज कम्प्लिटली आउट ऑफ सोशल मीडिया. इंस्टाग्राम असो, व्हॉट्सॲप असो, फेसबुक असो, तिन्ही गोष्टी. तर ह्याचा मला असासुद्धा फायदा झाला की माझ्याकडे वेळ भरपूर राहायचा मग अभ्यास करायला. बहुतेक वेळेला काय होतं की सोशल मीडियाला आपण म्हणजे एवढा वेळ घालवतो की आपल्याला रिअलाईज पण नाही होत की किती वेळ गेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडियाला भरपूर काही गोष्टी चालू असतात त्याचा परिणाम आपल्या डोक्यावर आपल्या मनस्थितीवर आणि आपण कुठेतरी कंपेअर करायला लागतो की बाकी लोक इथे जात आहेत तिथे जात आहेत असं करत आहेत तसं करत आहेत आणि आपण कुठे राहिलो आहे आपण थांबलो आहेत का आपलं काय होतं आहे आपलं करिअर प्रोग्रेशन किंवा सक्सेस होत नाही आहे असं कुठेतरी आपल्याला वाटायला लागतं आणि त्याच्यानेसुद्धा चिंता ही परत आतमध्ये यायला लागते आपल्या. तर सोशल मीडियाचा अशा प्रकारे वापर करा की तुम्हाला काही न्यूज वगैरे काही म्हणजे जे न्यूज चालू आहेत करंट अफेअर्स चालू आहेत त्याच्यासाठी कसा तुम्हाला फायद्याला येईल अँड नॉट की बाकी लोकांच्या लाईफमध्ये काय चालू आहे आणि कंपेअर करून आपण विचार करणार की आपल्या लाईफमध्ये काही नाही चालू आहे असं काहीतरी. तर तुम्ही इथे पण सोशल मीडियाचा थोडा असा रोल होऊन जातो की चिंता जास्त आपण करायला लागतो सोशल मीडिया बघितल्यावर आणि वेळसुद्धा कमी पडतो. तर सोशल मीडियापासून आपण थोडंसं एक 1 हँड डिस्टन्स वगैरे ठेवून आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामकडे चांगला फोकस करून आपल्याला जे हवं आहे ते मिळवून नंतर आपण जे काही एन्जॉयमेंटच्या गोष्टी आहेत ते नंतर करू शकतो. तर हार्डवर्क आणि अभ्यास तर इम्पॉर्टंट आहेच पण त्याचबरोबर काही जीवनविद्याचे जे फिलॉसॉफीज आहेत की ज्याने आपण आपली मेंटल स्टेट सुधारून अजून अभ्यासात चांगलं परफॉर्म करू शकतो किंवा एक्झाममध्ये चांगलं परफॉर्म करू शकतो. जसं की ग्रॅटिट्यूड, ॲडव्हान्स ग्रॅटिट्यूड, व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स आणि भलं करची साधना हे सुद्धा आपल्याला एक्झाम्समध्ये आणि एस्पेशली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये मदत करतात. तर या सगळ्यांसाठी मी जीवनविद्याची आणि जीवनविद्या फिलॉसॉफीची सद्गुरूंची प्रल्हाददादांचे जे टॉक्स असतात आणि सद्गुरूंचे अमृतबोल या सर्वांचे मी खूप खूप आभार मानते कारण या सर्वांचा मला खूप फायदा झाला आहे हे जे सक्सेस आहे ते मिळवण्यात. आणि एवढं बोलून मी थांबवते. थँक्स सद्गुरू, थँक्स जीवनविद्या.